व्हिडिओची सुरुवात सायंकाळपासून होते आणि हे बघा नळ आले होते, आमचं लक्षच नाही. आणि बाबूचं बघा पाण्यात कसं खेळणं चालू आहे. मग समजलं की नळ आले, पूर्ण ओला होऊन गेला. त्यानंतर संध्याकाळी मग त्याचे कपडे वगैरे चेंज केले मी आणि शोधत होती तर बघा आत्याबाईच्या घरी जाऊन बसला होता, वरण भात खात होता. तिथून घेऊन आले, मग मी त्याला झोपी लावलं. त्यानंतर काही व्हिडिओचा एंड केलाच नाही. आणि हा सकाळचा 6:30 वाजताचा व्हिडिओ आहे. बघा कोणीच उठलं नाही, पण हा ट्रक घेऊन आला बाहेर, मग त्याच्या मागे मी पण आली. त्यानंतर बघा सूर्यदेवाचंही दर्शन झालं छानपैकी. हे बघा किती मस्त ऊन पडलं सकाळचं, कडक थोडंसं कोवळं. थंडी तर खूप आहे, त्याच्यामुळे बसली होती थोडा वेळ उन्हात, चहा वगैरे घेतला. त्यानंतर म्हटलं चला आपलं रोजचं काम हे कोणाला चुकत नाही, पटापट घड्या घालून घेऊ. कारण की मला आज जायचं होतं मार्केटला आणि काय काम आहे ते तुम्हाला मी समोर सांगेल. खूप अर्जंट, म्हणजे एवढं अर्जंट आहे ना, त्याविषयी सविस्तर मी मोठ्या ब्लॉगमध्ये सांगेलच तुम्हाला माझ्यासोबत काय स्कॅम झाला आणि काय नाही. हे बघा मस्त आम्ही असं गोड गोड तयार झालं आणि आमच्या ही पप्पाने आम्हाला वॉच आणली होती बरं, ती घातली आम्ही. आणि बघा मी पण थोडीशी रेडी झाली, स्किन आता खूप बरी होते. ऑटोमध्ये गेलो होतो कारण की लवकर जाऊन यायचं होतं, बरेच कामं होते. 2-3 दिवसात कार्यक्रम पण आहे घरी, त्याचीही तयारी करायची होती. त्याच्यामुळे निघलो आणि निघून थोड्या वेळात अर्ध्या एक तासात पोहोचलो. मग डोणगावमध्ये काय काम आहे याचं फुल ब्लॉग मध्ये सांगेलच मी. काय स्कॅम झालं ते माझ्यासोबत. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट पण करा. त्यानंतर आलो, थोडीशी ग्रोसरी वगैरे घेतली. पहिले तर पार्लर गेलो, पण त्या ताई काही घरी नव्हत्या, मग ग्रोसरी घ्यायला आलो. इथं छोटं मोठं थोडंसं स्किन केअर आणि ग्रोसरी घेतली. मग तिथून निघालो बिल वगैरे करून. अशा छोट्या मोठ्याच गोष्टी घेतल्या होत्या. आणि ही गोष्ट मला खूप दिवसापासून घ्यायची होती, बिछवे, ते सुद्धा घेतले. सोनाराच्या दुकानात जाऊन ते घेतले. नंतर बँकेत गेलो, बँकेचं खूप महत्त्वाचं काम होतं, नक्की शेअर करेल. नंतर पटापट रिक्षामध्ये बसलो आणि आलो घरी. घरी आल्यानंतर बाबूला भूक लागली होती, अशी मॅगी बनवून त्याने खाली. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.